सर्वशक्तिमान देवा, तुझ्या प्रिय पुत्र येशू ख्रिस्ताच्या नावाने मी नम्र हृदयाने आणि तुटलेल्या आत्म्याने तुझ्या समोर येत आहे. अंधाराच्या सर्व प्रभावांपासून मला मुक्त करण्याची शक्ती फक्त तुझ्याकडेच आहे हे मी मान्य करतो. पित्या, माझ्या तारणासाठी आणि विजयासाठी क्रूसावर सांडलेल्या येशूच्या मौल्यवान रक्ताने मला आच्छादित कर. येशू ख्रिस्ताच्या नावाच्या सामर्थ्याने अंधाराच्या सर्व कृत्यांचा, शत्रूच्या सापळ्यांचा आणि मला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक आत्मिक साखळीचा नाश होवो. पवित्र आत्म्या, ये, माझे मन, शरीर आणि आत्मा शुद्ध कर. माझ्या जीवनातील प्रत्येक भागात प्रवेश करून तुझ्याकडून नसलेले सर्व काही दूर कर. मी घोषित करतो की येशू माझ्या घराचा, माझ्या कुटुंबाचा, माझ्या मार्गांचा आणि माझ्या विचारांचा प्रभू आहे. माझ्या विरुद्ध बोललेले प्रत्येक शाप, प्रत्येक वाईट शब्द, प्रत्येक गुप्त शक्ती तुझ्या सामर्थ्याने नष्ट होवोत. येशू ख्रिस्ताचे प्रकाश अंधाराच्या ठिकाणी चमको आणि तुझे प्रेम माझ्या हृदयातील प्रत्येक रिक्त जागा भरून टाको. प्रभू, तुझे युद्धातील देवदूत माझ्या सभोवती पाठव, जेणेकरून कोणतेही वाईट माझ्याजवळ येऊ नये. तारणाचा शिरस्त्राण, विश्वासाची ढाल, धार्मिकतेचे कवच, सत्याची कंबरपट्टा, शांततेच्या सुवार्तेचे पादत्राणे आणि देवाच्या वचनाची म्हणजेच आत्म्याची तलवार या आत्मिक कवचाने मला परिधान कर. जगात असलेल्या त्या शत्रूपेक्षा माझ्यामध्ये असलेला तू महान आहेस हे जाणून शत्रूविरुद्ध दृढ उभे राहण्याचे धैर्य मला दे. अनंत पित्या, मी विश्वासाने जाहीर करतो की मी येशूच्या रक्ताने मुक्त झालो आहे. अंधाराच्या कोणत्याही शक्तीला माझ्या जीवनावर अधिकार नाही, कारण मी तुझाच आहे. तुझ्या पंखांच्या सावलीत मला लपव, दिसणाऱ्या आणि दिसणाऱ्या सर्व वाईट गोष्टींपासून मला रक्षण कर आणि माझ्या आयुष्याच्या सर्व दिवसांत मला तुझ्या उपस्थितीत चालव. माझ्या तारणहार आणि मुक्तिदात्या येशू ख्रिस्ताच्या नावाने मी ही प्रार्थना करतो आणि विजय स्वीकारतो. आमेन.